तर पोरांनो इकडे काय करताय बसून? काय नाही दादा, रील्स बघत होतो. रील्स? अरे पण आपल्या कोकणातली खरी ओळख तुम्ही कधी पाहिले आहात का? कोणती ओळख? डोक्यावरती फेटा, कपाळावरती टिळा आणि हातात टाळ घेऊन नटेश्वराला केले ते वंदन. आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही आपली कला आणि त्या कलेचा एक भाग होणं म्हणजे एक सार्थ अभिमान. नमन ही फक्त लोककला नाही, हा आपल्या पूर्वजांचा वारसा आहे. ज्यांनी ही कला जपली त्यांनी फक्त गाणी नाही गायली, तर संस्कृती जिवंत ठेवली. या प्रत्येक टाळेच्या नादात पूर्वजांचा आशीर्वाद आहे. प्रत्येक शब्दात कोकणची माती बोलते. आजच्या पिढीने जर ही परंपरा पुढे नेली तर उद्याची पिढी अभिमानाने म्हणेल ही आमची संस्कृती आहे. कारण नमन फक्त रंगमंचावर सादर होत नाही, ते प्रत्येक कोकणी माणसाच्या हृदयात जगते. दादा, एक दिवस नमनच बंद झालं तर? अरे मुलांनो, जोपर्यंत नमनाचा टाळ हा पुढच्या पिढीच्या हातात जात राहील तोपर्यंत नमन ही कला जिवंतच राहील. परंपरा कधीच मरत नाही, ती फक्त एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवास करत राहते. वारसा मिळत नाही, तो जपावा लागतो. कोकणची लोककला जपा, कारण परंपरा जिवंत असेल तरच आपली ओळख जिवंत राहील.